बनसळवे तर दुसऱ्या बाजूला अष्टविनायक इलेवन मुट्टलबाडी करपेड अशी मॅच. हॅलो, तर पहा महत्वपूर्ण मॅच आहे. या मॅच मधून जो संघ विजेता होईल आजच्या दिवसातील दुसरा आणि या स्पर्धेतील तिसरा. पहिला संघ मैत्री ग्रुप जावळी, दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळाला यावेळेस पहिल्याच बॉल वरती एका चेंडूवरती धाव मात्र धुवून घेण्यात यशस्वी झाला. सचिन आसवले बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. सलामीची जोडी अनिल जाधव आणि अजय करपे ही जोडी या खेळपट्टीवरती. फर्स्ट स्लिपला मात्र अधिक काटकर क्लोज कीपिंग करते रवी बोडगे. पाहिलं तर मिड विकेट रिजन मध्ये पाहिलं गेलं तर पाहतोय आपण अमर कदमला. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक ओमकार बोडगे. लॉंग ऑफ लॉंग ऑन झोन मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते प्रमोद. आणि त्यानंतर अतिरिक्त एक्स्ट्रा रन मात्र येते वाईट +1 यावेळेस. यावेळेस ऑनसाइडच्या दिशेने फटका गेला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रमोद येतो. वेगवान गतीने फेकी केली जाईल सनीलच्या माध्यमातून. दुसरीचा प्रयत्न झाला तर बॅकअप आहे. बॅकअप होण्याची 100% शक्यता. यावेळेस मात्र पाहिलं गेलं तर एका धावेने धावसंख्या 5 एकडेवरती 5 धावा. ऑनसाइडच्या दिशेने फटका फुगला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट करेपर्यंत पाहिलं गेलं तर 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 6 पाहायला मिळते. सचिन आसवले बॉलिंग ट्रॅक वरती मात्र पाहायला मिळतोय. लेदरचा अनुभव असणारा गोलंदाज आणि गोलंदाजी करत असताना प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन, प्रत्येक चेंडूवरती चेंज ऑफ द पेस, पुढे मागे ठेवण्याचा प्रयत्न, पाहिलं तर फलंदाजाचं माइंड रीड करून लीड करण्याचा प्रयत्न यशस्वी करून प्रत्येक वेळी दाखवतो. अचूक टप्प्याची गोलंदाजी अचूकता न चुकता त्याच्याकडे आहे. परंतु अनिल जाधव एका षटकामध्ये मागील मॅचमध्ये 4 षटकार ठोकले होते. चेंडू सोडून दिला जातोय. या चेंडूवरती पाहिलं गेलं तर अचूक टप्पा शोधला जातोय. कोणती लाईन अँड लेंथ मिस्टेक होताना पाहायला मिळत नाही. आणि प्रॉपर प्लॅनिंग, प्रॉपर परफेक्ट कंट्रोल आपल्याला पाहायला मिळतं. प्लॅनिंग, प्रिपरेशन, प्रॅक्टिस आणि त्यानंतर मात्र प्रॅक्टिकल. यावेळेस मात्र चेंडू खूप हवेत आहे. यावेळेस मात्र चेंडूला पाठवलं गेलंय सीमारेषेच्या बाहेर. अशी गोलंदाजी अनिल जाधवला तुम्ही करू शकत नाही. नो लुक
कॉपी बुक. यावेळेस मात्र चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. पूर्णपणे प्रॉपर बॅटिंग स्ट्रॉंग लाईन अँड लेंथ मध्ये पूर्णपणे पहा सुधारणा करणं महत्वाचं आहे. अशा टप्प्यावरती गोलंदाजी झाली तर फलंदाजाला शांतता भंग करताना फलंदाज पाहायला मिळेल. यावेळेस मात्र पाहिलं तर चेंडूमध्ये कुठेतरी प्रॉपर यॉर्कर लाईन अँड लेंथ मध्ये पाहिलं तर लेंथ बॉल हाताळणं गरजेचं आहे. स्पीड महत्वाची आहे. अशा पद्धतीचा पाहायला गेला तर यावेळेस बुलर लेंथचा चेंडू कॅच मात्र पकडली गेले. कोणती चुकी होणार नाही आणि महत्वपूर्ण झेल दत्ता काटकरच्या माध्यमातून यावेळेस मात्र चलान काटलं. यावेळेस खेळपट्टीवरून बाहेर जावं लागेल. पूर्णपणे समीकरण बदलले गेले आणि यावेळेस पाहिलं गेलं तर अनिल जाधवला परतीचा प्रवास जड मनाने आणि निराश हताश पावलांनी करावा लागतोय. चांगली झेल पकडली गेली. षटक समाप्तीचा इशारा. पहिल्या षटकाचा शेवट. धावसंख्या सध्याच्या स्थितीला 12 आकड्यावरती जाऊन पोहोचते. 12 धावा. नवीन बॅटर मात्र सागर मुट्टेल येताना पाहायला मिळते. गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस मात्र पाहिलं गेलं तर वाईट +1 या 2 धाबा. एकच धाव. येस धन्यवाद. वाईट +1 2 धाबा. यावेळेस मात्र अजयच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक यावेळेस पाहिला गेलं तर दूरवर चेंडू निघून जातो क्षेत्ररक्षकापासून आणि यावेळेस मात्र पाहिला गेला तर रिप्ले पहा. पूर्णपणे नियंत्रण नव्हतं बॉडीवरती स्वतःवरती अजयचं आणि त्यानंतर चेंडू जाताना पाहिला मिळाला 6 धावांसाठी. षटकार आलाय. धावसंख्या 18 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 20 आकड्यावरती जिथे मात्र पुन्हा एकदा प्रमोद. गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस मात्र पाहिलं गेलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनचा क्षेत्रामध्ये एक सिंगल येते. पंच राजू कळंतरे आमच्यापर्यंत निर्णय कळवत आहेत. एका धावेचं समीकरण. धावसंख्या पुढे घेऊन जाते 21 आकड्यावरती आणि पुढील महत्वपूर्ण चेंडू अजून या खेळपट्टीवरती 4 येतील. 4 चेंडूमध्ये किती धावा जोडले जातील 21 आकड्यामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने अजय आणि सागर ही जोडी या खेळपट्टीवरती धावा 21 मध्ये किती जोडतील हे देखील पाहणं खूप महत्त्वपूर्ण आहे. महत्त्वाची मॅच आपण पाहतोय. जो संघ विजेता होईल तो मध्ये टॉप 3 मध्ये जाताना पाहायला मिळेल. पहिला संघ कालच्या दिवसामध्ये मैत्री ग्रुप जावळी पाटण वॉरियर्स संघाला पराभूत करून आणि त्यानंतर आजच्या दिवसामध्ये दुसरा संघ या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिला संघ आपण अचानक 11 सावंतवाडी संघाला आपण पाहिलं आणि त्यानंतर या दोन्ही संघातील जुळेवाडी सळवी 11 आणि अष्टविनायक मुटलवाडी करपेड या मॅच मध्ये कोण असेल. चेंडू पडल्यानंतर बाहेर ट्राम लाईन सोडून जातो. रबी बोर्गे रक्षक आहे. वाईट बॉलने धावसंख्या पुढे सरकते 22 आकड्यावरती. चांगली गोलंदाजी यष्टीरक्षक आहे. त्या मागे मात्र अधिक काटकर फर्स्ट स्लिपला आहे. डॉट बॉल येते. प्रमोदची चांगली गोलंदाजी. वाईट बॉल आल्यानंतर कमबॅक डिलिव्हरी. गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस मात्र अधिक काटकर विकेट किपिंग एंडला येताना पाहायला मिळते. फर्स्ट स्लिप मध्ये रबी बोरके आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय आणि निर्धाव चेंडू पहा कशा पद्धतीने हाताळतोय. गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ द पेस. अमर कदम
स्वतः चेंडूखाली जाताना पाहिलं तर शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये फेकी केली जाते वेगवान गतीने. यावेळेस मात्र खराब फेकी म्हणावी लागेल. एक धाव खूप महत्वाची आहे. अशा चुका तुम्ही करू शकत नाही. जिथे एक धाव होती तिथे मात्र दुसरी धाव देखील खराब फेकीमुळे तिसरी देखील आली आणि एका धावेचं रूपांतर तिसऱ्या धावेमध्ये होताना पाहिलं तर तेवढी धावसंख्यात येताना पाहिलं त्या चेंडूवरती. स्कोरबोर्ड पुढे जाईल 25 आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचा बॉल गोलंदाज 15 धावा आतापर्यंत आलेत. गतीमध्ये परिवर्तन. यष्टीरक्षक बीट होताना पाहायला मिळते. त्यानंतर फर्स्ट स्लिपमध्ये रवी बोरगे होता त्यामुळे बॅकअप होता त्यामुळे बॅकअप झाला डॉट बॉल आणि त्यानंतर पाहायला गेलं तर 25 धावा 26 धावांचं लक्ष. 12 चेंडू 26 धावा आता मात्र बनवायचे आहेत. मागील मॅचमध्ये 12-24चं समीकरण होतं ते मात्र पूर्ण गेलं. आता मात्र 12-26चं समीकरण पूर्ण करावं लागेल. 12 चेंडू 26 धावा. जुळेवाडी सळवे 11 सळवे संघाला विजयासाठी ठेवण्यात आले. विरोधी संघ अष्टविनायक 11 मुट्टलवाडी करपेवाडी संघाने. नक्कीच आधारस्तंभ चषक 2024 ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते सातारा स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून आणि 4200 पेक्षा जास्त व्ह्यूअर्स आज मात्र ही स्पर्धा ही मॅच करंट सिच्युएशनला पाहता येतं. नक्कीच मनापासून आभार व्यक्त करतो आपण क्रीडा रसिक प्रेक्षक. आज मात्र आधारस्तंभ चषक 2024 ही स्पर्धा लाईव्ह पाहता येतं आणि मनापासून धन्यवाद. तर पहा मॅचला होईल सुरुवात. अनिल जाधव पहिला बॉल. यावेळेस पहिल्याच बॉल वरती अनिल जाधवचं स्वागत. वेलकम बाउंड्री. रवी बोरगेचा स्पेशल स्ट्रोक. रवी बोरगेचा ट्रेडमार्क पहिल्याच बॉल वरती. यावेळेस मात्र येताना पाहायला मिळतो षटकार. जिथे मात्र 12-26चं समीकरण होतं ते मात्र 12-26चं समीकरणानंतर पहिल्या बॉल वरती षटकार आल्यानंतर 11-20चं होताना पाहायला मिळतं. पहिला बॉल षटकार. गोलंदाजाला प्रेशर मध्ये आणण्याचं काम योग्य वेळी करताना पहिल्या बॉल वरती पाहायला मिळते. कमबॅक होईल का? आडव्या बॅटने यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. काय या चेंडूवरती येईल एक डिक्लेअर झोन मधील धाव. बॅकवर्ड स्क्वेअर रिजनच्या वरून धावसंख्या 2 चेंडूमध्ये 7 धावात 350चा स्ट्राईक रेट आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर कमबॅक
होताना पाहायला मिळेल का कशा पद्धतीचा खेळ यावेळेस मात्र रवी बोरगे स्ट्रायकिंग एंडला पहिल्या बॉलवरती षटकार आत्मविश्वास पूर्णपणे स्वतःचा वाढणारा यावेळेस मात्र पहा चांगला स्ट्रोक पाहिला होतो क्षेत्ररक्षक आहे कॅच पकडली गेले आणि त्यानंतर मात्र फलंदाज बाद होतो एक षटकार आल्यानंतर एक सिंगल आली डिक्लेअर झोन मध्ये त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त होते महत्वपूर्ण खेळ आणि त्यानंतर मात्र प्रमोद कदम वन डाऊनला जाताना पाहायला मिळेल सलामीचा फलंदाज रवी बोरगे बाद झाल्यानंतर एक सळवेगावचा खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरा सळवेगावचा खेळाडू आणि त्यानंतर मात्र इनॅट नंबर 3 साठी वन डाऊनला येताना पाहायला मिळतो तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू प्रमोद कदम ज्या खेळाडूने स्वतःच्या जीवावरती 7-3चं समीकरण एका धावेने विजेतापद आपल्या संघाला पहिली मॅच मिळवून दिली आणि त्याचमुळे संघ पाहायला गेलं तर तिसऱ्या मॅच पर्यंत पोहोचलाय 3 चेंडूमध्ये धावसंख्या 7 पाहायला मिळते जिथे मात्र धावसंख्या येणाऱ्या काळामध्ये बनवायच्या 9 चेंडूंमध्ये 19 प्रमोद कदम स्ट्रायकिंग एंडला प्रमोदची पॉवर पाहायला मिळेल की अनिल जाधवचा क्लास गोलंदाजी मधील पाहायला मिळेल यावेळेस प्रमोदची पॉवर आल्याला पाहायला गेलं तर षटकार यासाठी आला होता की काय पॅव्हिलियन मधून सेट होऊन वन डाऊन साठी इनॅट नंबर 3 साठी तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू षटकार होतो आणि षटकारानंतर धावसंख्येत बदल धावसंख्या 13 कारण की 2 षटकांच्या मदतीने एक डिक्लेअर झोन मधील धाव एक विकेट 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 धावा आणि जाधव कुठेतरी पहिल्या षटकामध्ये धावा दिसते कुठेतरी जास्त खर्च करतो कुठेतरी कमी धावा खर्च करणं महत्वाचं होतं प्रमोद कदमने 13 धावा गोलंदाजीमध्ये दिल्या होत्या तिथे मात्र या षटकामध्येच कव्हर करतो की काय आणि त्यानंतर अजून देखील येणाऱ्या काळामध्ये 8 चेंडू आहेत या षटकातील 2 येणारे 6 चेंडू 8 चेंडू मध्ये बनवायचे येणाऱ्या काळामध्ये 13 धावा बनवले 13चा समीकरण बनवायचं आहे अर्धा टप्पा पार केला अर्धा टप्पा पार करायचा आहे यावेळेस पहा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही यावेळेस एक धाव कंप्लीट केली जाते शैलेश काळे स्ट्रायकिंग एंडला पहिला बॉल फेस करताना पाहायला मिळेल आतापर्यंत 5 चेंडू झाले धावसंख्या लेग बायच्या स्वरूपाने पुढे सरकताना 14 आकड्यावरती आता मात्र 7 चेंडू 12 धावा आणि शैलेश काळे स्ट्रायकिंग एंडला 2 षटकार 3 चौकार 3 चौकार 2 षटकार या मॅच मध्ये कशा पद्धतीने अनिल जाधव विकेट प्राप्त करेल की डॉट बॉल येईल षटकार की चौकार काय घडेल एका बाजूला शैलेश दुसऱ्या बाजूला अनिल यावेळेस चांगला स्ट्रोक खेळला जातो चेंडू लॉंगन झोन मध्ये क्षेत्ररक्षक सागर मुट्टल येतो एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये खराब क्षेत्ररक्षण यावेळेस मात्र 4 धावा शैलेश पहिलाच बॉल फेस करत असताना 400चा स्ट्राइक रेट चौकार होतो कलात्मक रचनात्मक खेळ यावेळी पाहायला गेलं तर खराब क्षेत्ररक्षण जिथे मात्र एकेरी 2 धाव होती तिथे मात्र अतिरिक्त 2 ते 3 धावा खर्च केला आणि त्यामुळेच पाहायला गेलं तर धावसंख्या 7-12चं समीकरण 6-8चा आकड्यावरती पोहोचले 6 चेंडू 8 मात्र बनवायच्या धावा येणाऱ्या काळामध्ये अनिल जाधव महावडा ठरतो आणि आज मात्र पाहायला गेलं तर 18 धावा खर्च केल्या त्या खेळाडूने येणाऱ्या काळामध्ये नुकसान भरपाई करावी लागेल 7-8चं समीकरण यावेळेस पहा फक्त प्रमोद कदमचा क्लास या चेंडूवरती पाहायला मिळाला एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये शैलेश काळे आणि त्यानंतर पाहायला गेलं तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट स्ट्रायकिंग एंडला प्रमोद आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला गेलं तर फुटवर्क मध्ये चांगलं नेटवर्क शैलेश काळे आणि प्रमोदच्या माध्यमातून या 2 धावा कॉल कम्युनिकेशन ऍक्शन आणि त्यावरती कमिटमेंटचा यूज मात्र चांगला झाला दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून या 2 धावा कशा चित्त्याच्या चपळाईने गरुडाची नजर या दोन्ही खेळाडूंची पाहायला मिळाली यावेळी सावंतच्या दिशेने फटका गेला चेंडू खाली 2 बाउन्स चेंडू 3 बाउन्स सीमारेषा पार यावेळेस मात्र
5-6 समीकरण 4-2 वरती येऊन पोहोचलंय. आता मात्र पूर्णपणे येणाऱ्या काळामध्ये आणि नक्कीच 13 धावा दिल्या होत्या षटकामध्ये. प्रमोद कदमने त्या मात्र वसूल केला, टोल वसूल केलाय. जीएसटी विथ टॅक्स पूर्णपणे पहा. यावेळेस 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता. प्रमोद कदमला फिनिश करता येईल ही मॅच. आता मात्र पण DS करपे कशा पद्धतीने 4 चेंडू आणि 2 धावा असताना कशा पद्धतीचा प्रवास राहील. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन महत्वाचं आहे. टप्पामध्ये बदल करणं गरजेचं आहे. बोलटा चेंडू आडव्या बॅटने प्रमोद कदमची पॉवर. फिनिशिंग टच मात्र चांगला दिला जातो षटकाराच्या साहाय्याने. 4-2 समीकरण 4-6 मध्ये खर्च झाले आणि त्यानंतर 3 चेंडू राखून यावेळेस मात्र पाहायला गेलं तर 9 विकेट्सने तिसरा सामना जो मात्र पाहायला गेलं तर क्वार्टर फायनलची महत्वाची मॅच बक्षीसपात्र फेरीमध्ये प्रवेश केला जातो. आणि यावेळेस मात्र पाहायला गेलं तर प्रमोद कदमने जीएसटी विथ टॅक्स आणि त्यानंतर पाहायला गेलं तर 5 चेंडू 19 धावांची खेळ प्रमोद कदमच्या बॅट मधून येताना पाहायला मिळालेत. 1 चौकार 2 षटकार आणि पाहायला गेलं तर पूर्णपणे 390चा स्ट्राईक रेट. वॉट बॅटिंग प्रमोदचा खेळ